अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे सर्वांचा फायदाच होईल असं सुद्धा फैजान मिर्झांचं म्हणणं आहे। आमचा म्हणणं पहिल्यापासून आहे की साहेब आणि दादांमध्ये जे काय आहे ते डिसएग्रीमेंट आहे, ते भांडण नाहीत। डिसएग्रीमेंट एका परिवारामध्ये एका पक्षामध्ये होते, कारण पक्ष सुद्धा परिवारासारखाच चालतो। आम्ही जेवढे लोक पक्षामध्ये आहे, आम्ही काय पवार साहेबांची वेगळे नाहीत। आम्ही सर्व लोक पवार साहेबांचे परिवार सारखे आहोत, कारण पक्ष हा परिवार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती आमची अशीच आहे की सर्वांनी मिळून काम करायचं आणि डिसएग्रीमेंट होत राहतात। माझं असं म्हणणं आहे की जर साहेब आणि दादा एकत्र आले पुण्यात तर नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होईल। आणि आमचं जे लक्ष आहे महाराष्ट्राचा विकास करणं, पुणे नगरपालिकामध्ये पुण्याचा विकास करणं आणि जिथेही युती शक्य आहे युती करून विकास करणं किंवा स्वतः लढून विकास करणं ते आम्ही करू। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरनं सुरू असलेल्या चर्चांसंदर्भात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। विक्रांत वायचळ यांच्या उमेदवारीसाठी सुरुवातीला थोडा संघर्ष नक्कीच झाला, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखेर कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून त्यांना उमेदवारी जाहीर केली असं मीनाक्षी शिंदेंनी स्पष्ट केलं। माध्यमांशी बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी मागील अनुभवांवर सुद्धा बोट ठेवलंय। अनेक वर्षांपासून आमच्यावर बाहेरचे उमेदवार लादले जात होते, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, मात्र यावेळेला उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक कार्यकर्त्याला संधी देत न्याय दिलाय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच वायचळ यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आता नवा उत्साह असून हा स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा लढा असल्याचे संकेतच त्यांनी दिले। साहेबांनी ऐकून घेतलं, सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतरच ह्या तिकिटाची घोषणा झाली। सच्चा कार्यकर्ता काय असला पाहिजे, निष्ठावान कार्यकर्त्याची व्याख्या काय असली पाहिजे, ती जेव्हा साहेबांना समजली त्यावेळी साहेबांनी हे तिकीट दिलेलं आहे। बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण मला असं वाटतं की कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीला कधी घाबरत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।